पक्षाला सोबत घेऊनच आम्ही इंडियामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो आणि म्हणून बहुजनाच्या व्यापक हितासाठी अजितदादांच्या नेतृत्वाने केलेले प्रयत्न आपल्या सर्वांच्या दृष्टिक्षेपामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. एक चटका लावणारा फक्त 2 मिनिटाचा तुमच्या समोर मी संवाद ठेवला. दादा 8:40 बारामतीच्या विमानतळावरती उतरणार. त्या कामासाठी त्यांनी मला थांबवलं. त्याचा मला त्यांना निरोप द्यायचा होता. त्याच्या पीएला मी फोन केला. 10 मिनिटांमध्ये दादा उतरतील. म्हटलं ज्या वेळेला दादा उतरतील गाडीत बसायच्या अगोदर मला त्यांच्याशी फोन जोडून दे. मला काही महत्वाचं त्यांच्याशी बोलायचं आहे. 10 मिनिटांनी जेव्हा त्यांचा पीएचा फोन आला त्यावेळेला त्याचा आक्रोश त्याचं रडणं मी ऐकलं आणि तो दाखवत असलेला व्हिडिओ मी पाहिला मी पूर्णपणाने खचलो. पण सुभाषजी दादांनी विमान उतरताना 8:37 दादांनी त्यांच्या एका सहकार्याला फोन केला आणि सहकार्याला त्यांनी जो काही फोन केला तो फोन नेमका काय होता. दादांचा फोन 8:37 आहे. 8:40-42 विमानाचा दुर्दैवी अपघात त्या ठिकाणी झाला. तो जो संवाद त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी केला हा संवाद शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी किती सुसंगत आहे आणि 3 मिनिटांनंतर काय होणार आहे त्यांना त्याचं माहिती नसेल. ते जर का आपण ऐकलं तर आपलं नेतृत्व किती महान विचारधारेचं होतं ते आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळेल. सर्व समाजाला सुरुवात देण्याचं विलक्षण पद्धतीचं सामर्थ्य कसं होतं आणि 3 मिनिटांनी त्यांचं विमान क्रॅश होतं त्याच्यासारखं दुसरं शोक कुठला असू शकत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.